अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अतिशय साध्या पद्धतीने ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कुटुंबियांचं दर्शन घेऊन त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेऊन ते खरं तर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्या पत्नी राणीताई लंके आपल्या सोबत आहेत। आज उमेदवारी अर्ज भरत काय पहिल्या भावना आहेत? एक आमच्या अतिशय चांगल्या अशा भावना आहेत या ठिकाणी, कारण आमच्या घरातील चांगल्या आनंदाच्या भावना नाहीत, पूर्ण नगर दक्षिण मतदारसंघाच्या जनतेच्या चांगल्या भावना आहेत का आज उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत का। आज अतिशय एक चांगला दिवस आहे, हनुमान जयंती, त्या निमित्ताने आपण हा अर्ज दाखल करणार आहोत आणि एक साध्या पद्धतीने भरायचं, कारण एक ठरलं का ऊन पण भरपूर आहे आणि गर्दी न करता वेळ खर्च न करता बाकीचा पूर्ण सगळे प्रतिष्ठानचे सर्व आमचे कार्यकर्ते सर्व आमच्या महिला या प्रचारात एकदम अतिशय चांगले अग्रेसर आहेत आणि त्या ठिकाणी ते सर्व या ठिकाणी प्रचार करत आहेत। त्यामुळे आज या ठिकाणी एक साध्या पद्धतीने अर्ज भरायचा आहे आम्हाला। किती विश्वास वाटतो तुम्हाला या निवडणुकीसंदर्भामध्ये आणि आपण देखील प्रचारामध्ये सहभागी झालेला होतात, काय नेमकी भावना आहेत? एक मी पूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात 2-2.5 वर्षापासून फिरते, कारण अतिशय चांगला अशा जनतेच्या भावना आहेत, इच्छा आहे त्यांची आणि अतिशय चांगला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे। त्यामुळे अतिशय आम्हाला एक गॅरंटी आहे का 100% म्हणलं तर आमचा उमेदवार नक्कीच लोकसभेला निवडून येणार आहोत। काल अर्ज भरण्याचे जे होते समोरच्या उमेदवाराचे, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली होती की हनुमान जयंतीच्या दिवशी जे आहे विरोधकांची लंका दहन करा असं वाक्य वापरलं होतं त्यांनी, कसं बघता ते? कारण एक समोरच्या विरोधकांना बोलायचं काही राहिलेलंच नाही, त्यामुळे ते काही पण आमच्या उमेदवारावर विरोध करून राहिलेले आहेत का असं, पण त्यामुळे तसं हे काही नाही, कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, जनतेनेच हातात घेतलेली निवडणूक आहे, त्यामुळे ते विरोधकांना काही बोलायचं राहिलं नाही, त्यामुळे ते आमच्या उमेदवारावर काही पण आरोप करून राहिलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि त्यांनी निलेश लंके यांच्या विजयाचा विश्वास जो आहे तो देखील व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।